भारत एक असा देश जिथे प्रत्येक पावलावर संस्कृती बदलते, भाषा बदलते. मग विचार करा, एवढ्या मोठ्या प्रचंड विविधतेने नटलेल्या देशाला एकाच प्रशासकीय धाग्यात बांधणं किती मोठं आव्हान असेल. तर आज आपण भारताच्या याच संघराज्य रचनेबद्दल म्हणजेच फेडरल स्ट्रक्चरबद्दल बोलणार आहोत. ओके, तर विचार करा की एक राष्ट्र उभं करायचंय. समोर काय आहे? काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पसरलेली अफाट विविधता, हजारो बोलीभाषा, वेगवेगळे धर्म, वेगवेगळ्या परंपरा. आता या सगळ्यांना एकत्र ठेवून कुणाचीही ओळख न पुसता एक अखंड राष्ट्र कसं घडवायचं, हाच तो मूळ प्रश्न होता ज्याचं उत्तर आपल्या घटनाकारांना शोधायचं होतं. आणि याचं उत्तर मिळालं एका शब्दात: संघराज्य, म्हणजेच फेडरेशन. म्हणजे बघा, हे अगदी एका मोठ्या कुटुंबासारखं आहे, जिथे देशाच्या सुरक्षेसारखे मोठे महत्त्वाचे निर्णय वडीलधारी मंडळी म्हणजेच केंद्र सरकार घेतात, आणि घरातल्या लहान सहान गोष्टींची जबाबदारी म्हणजे स्थानिक व्यवस्था वगैरे प्रत्येक सदस्यावर म्हणजेच राज्य सरकारांवर सोपवली जाते. अधिकारांची ही जी वाटणी आहे ना, हाच आपल्या संघराज्याचा आत्मा आहे. बरं, पण ही अधिकारांची विभागणी कागदावर नेमकी कशी केली आहे? त्यासाठी आपल्या घटनेत एक खूप इंटरेस्टिंग सिस्टीम आहे, आणि ती म्हणजे 3 अधिकार सूची. चला तर मग शासनाचा हा मूळ आराखडा नेमका काय आहे ते पाहूया. सोपं करून सांगायचं तर हे जणू कामाचे 3 वेगवेगळे डबे आहेत. पहिला आहे संघ सूची किंवा युनियन लिस्ट. यात संरक्षण, परराष्ट्र व्यवहार असे विषय येतात जे पूर्ण देशासाठी महत्त्वाचे आहेत, आणि यावर फक्त आणि फक्त केंद्र सरकारच कायदा करू शकतं. दुसरा डबा आहे राज्य सूची किंवा स्टेट लिस्ट. यात पोलीस, आरोग्य यांसारखे स्थानिक विषय येतात, ज्यावर कायदे करण्याचा अधिकार पूर्णपणे राज्यांना आहे. आणि तिसरा, जो सगळ्यात इंटरेस्टिंग आहे, तो म्हणजे समवर्ती सूची किंवा कॉन्करंट लिस्ट. शिक्षण, विवाह यांसारख्या विषयांवर केंद्र आणि राज्य दोघेही कायदे करू शकतात, अगदी एका टीम प्रोजेक्टसारखं. आता हे ऐकून वाटतंय की सगळं किती सोपं आहे, नाही का? कामाची वाटणी झाली म्हणजे वादच मिटले. पण थांबा, इथे एक मोठा पण आहे. काही विशेष परिस्थितीत केंद्राला राज्यांच्या अधिकार क्षेत्रात हस्तक्षेप करण्याची परवानगी आहे, आणि इथेच मग केंद्र-राज्य संबंधांमधला खरा गुंता सुरू होतो. आणि या तरतुदींवरून एक गोष्ट स्पष्ट होते की आपली घटना एका मजबूत केंद्राच्या बाजूने झुकलेली आहे. म्हणजे बघा, राष्ट्रीय हिताचा प्रश्न असेल, देशात आणीबाणी लागली असेल, एखादा आंतरराष्ट्रीय करार लागू करायचा असेल, किंवा 2-3 राज्यांनी एकत्र येऊन विनंती केली असेल, अशावेळी संसद थेट राज्यांच्या विषयांवर कायदा करू शकते. इतकंच नाही तर जो विषय या तिन्ही सूचींमध्ये कुठेच दिलेला नाहीये, तो आपोआप केंद्राच्या अधिकारात जातो. यालाच म्हणतात शेषाधिकार किंवा रेसिड्युअरी पॉवर्स. देशाची एकता आणि अखंडता टिकवण्यासाठी ही तरतूद खूप महत्त्वाची मानली जाते. ओके, तर कायदे कसे बनतात हे आपण पाहिलं. पण कायदा बनवणं हे अर्ध काम झालं. तो देशाच्या कानाकोपऱ्यात लागू करणं, त्याची अंमलबजावणी करणं, हे त्याहून मोठं आव्हान आहे. मग केंद्र आणि राज्यांची प्रशासकीय यंत्रणा एकत्र कशी काम करते? चला, हा ताळमेळ आता समजून घेऊया. प्रशासकीय साखळी कशी काम करते ते बघा, खूप इंटरेस्टिंग आहे. एकीकडे केंद्र सरकार राज्यांना निर्देश देऊ शकतं की केंद्रीय कायद्यांचं पालन कसं करायचं. दुसरीकडे केंद्र आपल्या काही जबाबदाऱ्या राज्यांच्या संमतीने त्यांच्याकडे सोपवू शकतं. आणि इतकंच नाही तर राज्यसुद्धा आपली काही कामं केंद्राकडे देऊ शकतात. म्हणजे तू माझं हे काम कर, मी तुझं ते करतो, अशा प्रकारचं एक प्रशासकीय सामंजस्यच आहे हा. पण आता प्रश्न असा आहे की एवढ्या मोठ्या देशात प्रशासकीय कामांमध्ये एक सारखेपणा, एक समानता कशी आणायची? यासाठी आपल्या घटनाकारांनी एक अतिशय भक्कम व्यवस्था उभी केली आहे, जिला अनेकदा देशाची पोलादी चौकट किंवा स्टील फ्रेम ऑफ इंडिया असंही म्हटलं जातं. आणि ही पोलादी चौकट म्हणजे अखिल भारतीय सेवा. हो, म्हणजे आपले IAS, IPS अधिकारी. आता गंमत बघा, यांची निवड आणि ट्रेनिंग केंद्र सरकार करतं, पण कामासाठी त्यांना वेगवेगळ्या राज्यांमध्ये पाठवलं जातं. त्यामुळे काय होतं की ते एकाच वेळी राज्याच्या प्रशासनाचा एक महत्त्वाचा भाग असतात आणि केंद्राचे प्रतिनिधी म्हणूनही काम करतात. त्यांची ही जी दुहेरी भूमिका आहे ना, तीच देशाच्या प्रशासनाला एकसंध ठेवते. चला, आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या आणि तितक्याच संवेदनशील मुद्द्यावर: पैसा. कायदे बनवले, प्रशासन उभं केलं, पण हे सगळं चालवण्यासाठी पैसा कुठून येतो आणि त्या पैशाची वाटणी केंद्र आणि राज्यांमध्ये नेमकी कशी होते? हा एक असा विषय आहे जो अनेकदा वादाचं कारण ठरतो.
करांची ही जी विभागणी आहे ना, ती पहिल्यांदा पाहिल्यावर खूपच गुंतागुंतीची वाटते. पण यामागे एक स्पष्ट विचार आहे. काही टॅक्स असे आहेत जे केंद्र लावतं, पण राज्य गोळा करून स्वतःकडे ठेवतात. काही टॅक्स केंद्र लावतं, गोळा करतं, पण ते पूर्णपणे राज्यांना देऊन टाकतं. आणि काही टॅक्स असे आहेत जे केंद्र गोळा करून मग केंद्र आणि राज्यांमध्ये वाटले जातात. यामागचा उद्देश हाच आहे की राज्यांना आर्थिक स्वायत्तता मिळावी आणि त्याचवेळी राष्ट्रीय कामांसाठी केंद्राकडेही पुरेसा निधी असावा. ठीक आहे, पण ही पैशाची वाटणी नक्की कोण ठरवतं? यासाठी एक खूप महत्वाची संस्था आहे, वित्त आयोग किंवा फिनान्स कमिशन. हा एक स्वतंत्र आणि निष्पक्ष पंच आहे असं समजूया. दर 5 वर्षांनी हा आयोग नेमला जातो. राज्यांच्या गरजा काय आहेत, केंद्राच्या जबाबदाऱ्या काय आहेत, या सगळ्याचा अभ्यास करून हा आयोग पैशाच्या वाटपाचा एक फॉर्म्युला ठरवतो. यामुळे संपूर्ण प्रक्रियेत एक प्रकारची पारदर्शकता आणि न्याय टिकून राहतो. आता समजा एकाच विषयावर केंद्राचा पण कायदा आहे आणि राज्याचा पण कायदा आहे, आणि दोघांमध्ये जर संघर्ष निर्माण झाला तर, म्हणजे एकाच मैदानावर 2 टीम खेळत आहेत आणि दोघांचे नियम वेगळे आहेत, अशावेळी काय करायचं? इथे मग पंचांची भूमिका निभावते आपली न्यायव्यवस्था. आणि यासाठी न्यायव्यवस्थेकडे खास नियमावली आहे. चला या नियमावलीवर एक नजर टाकूया. पहिला आणि सगळ्यात सरळ नियम आहे विसंगतीचा सिद्धांत किंवा डॉक्ट्रिन ऑफ रिप्युग्नन्सी. सोप्या भाषेत सांगायचं तर टाय झाल्यास केंद्र जिंकेल. म्हणजे समवर्ती सूचीमधल्या एखाद्या विषयावर, समजा शिक्षणावर, केंद्र आणि राज्य या दोघांच्या कायद्यांमध्ये जर थेट विरोधाभास असेल तर केंद्राचा कायदा श्रेष्ठ मानला जातो आणि राज्याचा कायदा त्या मर्यादेपर्यंत रद्द होतो. हे आपल्या संघराज्यीय रचनेत केंद्राला दिलेलं एक महत्त्वाचं जुक्त माप आहे. आता पुढचा सिद्धांत आहे सार आणि सत्वाचा सिद्धांत किंवा डॉक्ट्रिन ऑफ पिथ अँड सबस्टन्स. याचा अर्थ काय? तर न्यायालय कायद्याच्या वरवरच्या शब्दांवर जात नाही, तर त्याचा मूळ हेतू काय आहे, त्याचं सार काय आहे हे बघतं. उदाहरणार्थ, समजा राज्याने शेतीवर कायदा बनवला, पण त्याचा थोडा परिणाम व्यापारावरही होतोय, जो खरा तर केंद्राचा विषय आहे. अशावेळी न्यायालय हे तपासेल की कायद्याचा खरा उद्देश शेतीला मदत करणं आहे की व्यापारात हस्तक्षेप करणं, आणि त्या सारानुसारच कायद्याची वैधता ठरवली जाईल. आणि तिसरा महत्वाचा सिद्धांत आहे छद्मी विधी निर्माणाचा सिद्धांत किंवा डॉक्ट्रिन ऑफ कलरेबल लेजिस्लेशन. याचा अगदी सोपा अर्थ आहे, जे थेट करता येत नाही ते आडमार्गानेही करता येत नाही. म्हणजे सरळ हाताने कान न पकडता उलटा फिरवून पकडण्याचा प्रयत्न करायचा नाही. जर एखाद्या सरकारला एका विषयावर कायदा करण्याचा अधिकार नसेल तर ते दुसऱ्या कुठल्या तरी विषयाच्या नावाखाली छुपेपणाने तो कायदा करू शकत नाही. न्यायालय असा देखावा लगेच ओळखतं आणि तो कायदा रद्द करतं. पण समजा एखाद्या राज्यात परिस्थिती इतकी बिघडली की तिथली घटनात्मक व्यवस्थाच कोलमडून पडली, सरकार कामच करू शकत नसेल तर काय? अशा अगदीच टोकाच्या परिस्थितीसाठी आपल्या घटनेत एक सेफ्टी वॉल ठेवलेला आहे. आणि यालाच आपण सगळे राष्ट्रपती राजवट म्हणून ओळखतो. घटनेच्या कलम 356 नुसार जर राज्यपालांना वाटलं की एखाद्या राज्यात सरकार घटनेप्रमाणे चालवणं शक्य नाहीये, तर ते राष्ट्रपतींकडे शिफारस करू शकतात. आणि मग राष्ट्रपती तिथलं सरकार बरखास्त करून राज्याचा सगळा कारभार थेट केंद्राच्या नियंत्रणाखाली आणू शकतात. हा एक खूप शक्तिशाली आणि तितकाच वादग्रस्त अधिकार आहे, ज्याच्या वापरावरून नेहमीच चर्चा होत असते. तर मग भारताची ही संघराज्य रचना नक्की आहे तरी काय? केंद्राला झुकतं माप देऊन काळजीपूर्वक साधलेला एक समतोल, की मग केंद्र आणि राज्यांमध्ये चालणारा एक न संपणारा सत्ता संघर्ष? मला वाटतं हे एक असं कोडं आहे ज्याचं एकच उत्तर नाही. भारताच्या लोकशाही प्रवासासोबत याचं उत्तर सतत बदलत राहणार आहे, विकसित होत राहणार आहे.